रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटातील अपघाताची मालिका सुरूच आहे. आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओवरचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी 1800 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय. पण ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी कठडाच नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जातंय. धक्कादायक म्हणजे ही घटना शनिवारी रात्री घडली. 2 दिवसानंतर अपघात झाल्याचं लक्षात आलं. मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील आंबेनळी घाटात शनिवारी रात्री घडली होती. पण ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता त्या ठिकाणी फक्त एक लोखंडी रेलिंगसुद्धा नसल्याचं समोर आलंय. भरधाव वेगात आणि नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असला तरी ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी संरक्षित कठडे नसून केवळ मातीचा ढीग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असल्याने हे वाहन मातीवर चढून खाली कोसळलं आणि या अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रशासन या बाबतीत किती गंभीर आहे यावरून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय. मुळात हा अपघात घडून 48 तास उलटले होते, पण कुणाला याचा पत्ता लागला नाही. 8 ही तरुण फिरण्यासाठी गेले होते. जेव्हा त्यांचा संपर्क होत नव्हता तेव्हा सगळीकडे शोध सुरू झाला. या अपघातातील मयत रितेश लोखंडे याचे वडील यांनी सांगितलं की रविवारी सकाळपासूनच मनात सारखी धाकधूक होत होती. कशातच मन लागत नव्हतं. मी दिवसभरात 50-60 वेळा मुलांना फोन लावला. पलीकडून फोनची रिंग सारखी वाजत होती, पण कोणीच फोन उचलत नव्हते. जसजसा वेळ जात होता तसतसा माझ्या जीवाला घोर लागू लागला होता. संध्याकाळ झाली तरी मुलांशी संपर्क न झाल्याने अखेर त्यांनी आपल्या मोठ्या भावाला आणि भाचीला फोन करून ही बाब कळवली. मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने संपूर्ण कुटुंबाची धावपळ आणि शोधाशोध सुरू झाली. रात्रीचे 1 ते 2 वाजले तरी फोनवर फोन सुरू होते, मात्र मुलांचा कोणताही सुगावा लागत नव्हता. नंतर पोलिसांशी आम्ही संपर्क साधला. पोलिसांनी मोबाईलचं लोकेशन शोधून काढलं. तेव्हा ते पोलादपूर आणि आंबेनळी घाटाच्या परिसरात आढळलं. त्यावेळी पोलिसांनी गाडी दरीत कोसळली असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी आंबेनळी घाटामध्ये तपास केला. तोपर्यंत ट्रेकर्स बोलावण्यात आले. ड्रोनच्या मदतीने जेव्हा पाहणी केली तेव्हा स्कॉर्पिओ आढळून आली. पण या ठिकाणी आधीच एक अपघात झाला होता, त्यातली ही गाडी होती. त्यानंतर पुढे जाऊन आणखी पाहणी केली असता खोल दरीत आणखी एक स्कॉर्पिओ आढळली. तेव्हा हीच आपली गाडी असल्याचं स्पष्ट झालं. रात्र झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे सोमवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. 1800 फूट कोसळली स्कॉर्पिओ. पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात शनिवारी रात्री प्रवास करत असताना स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1800 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. 8 जणांपैकी 5 जण हे सातारा जिल्ह्यातील आसगाव या गावातील होते. त्यामुळे या गावात मोठी शोककळा पसरली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे 2:45च्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतीये. दरम्यान या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. इतर 3घांचा शोध सुरू आहे. हर्णे येथून पिकनिक आटोपून पुन्हा साताऱ्यात आपल्या घरी जात असताना आंबेनळी घाटात अपघात झाला.